नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आम्ही मोठ्याईची देवीला चाललो आहे. तर अजून अर्धा ते पाऊण तास आहे निघायला. आवरलेला आहे, जस्ट रेडी झालो आहे, घरातले सगळं आवरलं आहे आणि जेवण वगैरे घरनं बनवून नेलं आहे. तर तिथेच कुठेतरी बसून खाणार आहोत आम्ही, जिथे जागा भेटेल तिथे. आणि मटकीची भाजी बनवली आहे आणि सकाळी नाश्त्याला मेथीचे पराठे बनवले होते, मीच बनवले होते आज. आणि मम्मीने मटकीची भाजी चपाती बनवली आणि दादा बहिणीला बाकीची कामं होती. सो अशा प्रकारे आमचं कामाचं नियोजन झालं आहे आणि आम्ही रेडी झालो आता बाहेर जायला. तर गाडी येते, गाडी बोलवली आहे. आणि राघवला मी इकडे शेळ्यांमध्ये घेऊन आले होते, परंतु राघव खूप घाबरतो शेळ्यांना, तो अजिबात जवळच जात नाही त्यांच्या. इकडे ये, इकडे ये. हे बघ राघव, राघव हे बघ, काय नाही करत शेळी. जायचं घरात, नको इथे नको. तिकडून, तुझ्या तिकडूनच आहे, आतून कडी. हा उघड ना मग. नमस्कार मंडळी, तर आम्ही निघालेलो आहोत आता मोठा देवीला. आणि आता किती वाजले दादा? टायमिंग काय झालंय? 10. अरे पण फोन मध्ये पप्पा किती वाजले? 10:20. आणि आता जवळजवळ 10:30 वाजायला आलेत. तर आम्ही सगळेजण म्हणजे माहेरची फॅमिली आहे, तर सगळेजण आम्ही देवाला चाललोय. आणि आज तुम्हाला मोठ्या देवीचं दर्शन देखील भेटणार आहे. लेट्स गो. नमस्कार मंडळी, तर आम्ही आता देवाला जाता इथे पेट्रोल पंपावर थांबलोय. आणि हा पारनेरच्या पुढे पेट्रोल पंप आहे. तर तिथे आता गॅस भरायचा आहे, गॅसवरची गाडी आहे ती. आणि सगळ्यांना आम्हाला उतरून दिलंय. माहिती नाही, गॅस असं म्हणतात की गाडीमध्ये वजन कमी असेल तर गॅस जास्त बसतो असं म्हणतात. ते खरं आहे की नाही माहिती नाही, परंतु आम्हाला सगळ्यांना उतरून खाली बसवलेलं आहे. तर आम्ही इथे बसलोय आणि राघवही झोपेतनं उठलाय, मामाच्या मांडीवर मस्त झोपा काढत होता. आणि आता चिप्स खायचं काम चालू आहे ना. आणि विधी झोपली आहे, विधी आजीच्या मांडीवर गाडीमध्ये झोपली. आजीला उतरता येत नाही त्याच्या, कारण ते ॲक्सिडेंट झालं होतं मागे. सो त्यामुळे जास्त त्रास नाही करतात. एकदा गाडीत बसलं की उतरायचं नाही, एकदा उतरलं की परत लवकर बसायचं नाही असं. त्यामुळे तर आता आम्ही थोड्या वेळात नगरला पोहोचू. नगरवरून जायचं आहे मोठा देवीला. सो तुम्हाला आता दाखवतो आम्ही कसा आमचा प्रवास कसा असणार आहे घरून निघाल्यापासून मोठा देवीचा. कारण मी पहिल्यांदाच चालली मोठा देवीला, याच्या आधी मी कधी गेलेली नाही आहे. आणि मला वाटतं वहिनीसुद्धा पहिल्यांदाच चाललेत. केवढं मंदिर आहे. आणि आमच्या बहिणींची ओळख करून द्यायची राहिलीच, परंतु त्या बाजूला बसल्या होत्या, त्या माझ्या वहिनी होत्या, माझ्या भावाच्या मिसेस. तर आम्ही सगळेच निघालो होतो मोठा देवीला. आणि पुन्हा एकदा भेटल्यावर मी नक्की ओळख करून देईल तुमची बहिणीसोबत. आणि या आजीला मला 20 रुपये दे. येताना मग घेऊन येतात नाही येत आम्ही. नाही लक्षात नाही राहत, दुकान सगळे आपले 20 द्या ना मग. हा देते ना. काय जरी 100 ठेव.
हे बघ काही तर वहिनी. हॅलो. पाय खूप वाजतायत ना खाली. हा चल तिला नाही चालायचं. तिथं पाणी पण आहे. जय बाप्पा करा. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता जस्ट मंदिरात पोहोचलोय आणि आता आम्ही दर्शन घेऊ. मम्मी कुठं राहिली? छान आतमध्ये नाही काही वाटत आहे ना, पाय वगैरे नाही भाजत आहे. चला राघव. हो गाव तर कुठं पुढे गेली काय माहिती. गेली मामा बरोबर तुझ्या. चला. हे बघ हा स्वतःच चढतोय. हा आता कुठं गर्दी. पप्पा गेले एकाच लाईननी सगळं. स्वतः चढायचं काम चालू आहे राघवचं. मला म्हणतो पकडू नको. चला मामी बरोबर. मामीचा ड्रेस छान आहे ना. हा राघव आजीकडं. त्यांनीच दिले असू दे. चला आहे ना हळदी कुंकू कुठे आता ते इथे असं म्हणतात की देवाच्या तिथे आलं की बसायचं असतं. तर इथे मम्मी बसली आणि इथे आम्ही बसले. पप्पा अजून दर्शन घेत आहे. सो पप्पांचं दर्शन झालं की मग पप्पा येतील, थोडा वेळ बसतील आणि मग जाऊ आम्ही. आणि गाऊ विधीला सोडत नाहीये. तिला मामाची मुलगी प्रचंड आवडली आहे तिच्या. तो मामाच्या मुलीच्या मागे मागेच करते आणि ती नेहमी म्हणायची मला सिस्टर पाहिजे सिस्टर पाहिजे. आता तिला सिस्टर भेटलेली आहे. नुसतं खेळायला पाहिजे. नमस्कार मंडळी. तर आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही निघणार आहोत घरी जायला. तर खूप छान जेवण होतं. डाळ भाकरी आणि राईस खूप मस्त होतं. एकदम टेस्टी होतं जेवण. नमस्कार मंडळी. तर इथे मोहटा देवीचं मंदिर आहे आणि प्रसाद तर एक नंबर होता. मला तर प्रचंड आवडला प्रसाद. डाळ राईस आणि भाकरी खूप टेस्टी होती ॲक्च्युली. आणि इथे आहे मस्त अशी झाडी. तर डोंगरावर आहे मंदिर आणि वरतीपर्यंत गाडी येते मोहटा देवीला. व्ह्यू छान आहे. व्ह्यू मस्त एक नंबर आहे ना. तुला आवडलाय ना. इथेच थांबायचं. थंड हवा लागते इथे खूप. काय मंदिर नव्हतं का. मंदिर नव्हतं. मंदिर होतं ही बिल्डिंग नव्हती. अच्छा ही जेवलो आपण ती. हे सगळं डोंगर डोंगर होता असायचं. अच्छा मोकळं मोकळं. आता वॉशरूम. नमस्कार. आणि अशा प्रकारे आमचं सर्वांचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे देवीचं. आणि आता आम्ही घरी निघणारे जायला कारण आम्हाला आता दुसरीकडे कुठे नाही जायचं. 3.5-4 तास लागले आहे ना यायला. 150 किलोमीटर जवळजवळ ना. 150 किलोमीटर. हां 176 किलोमीटर आहे. तर 3.5
3.5 तास वगैरे लागले आम्हाला यायला. तर आता आम्ही लवकरच जाऊ घरी, कारण आम्हाला कुठे मध्ये स्टॉप वगैरे काही घ्यायचं नाही, सो त्यामुळे. आणि इथून खूप छान व्ह्यू आहे आणि मंदिर पण भव्य आहे खूप. आणि मेन म्हणजे मुलं आहे ना शांत आहेत खूप, त्रास नाही दिला. काय बॅग घेऊ आता? 2 बॅग घेऊन जाते ना, 2 बॅग पाळते. फोटो सेशन नव्हतं काय त्याने बनवलं होतं ते, काय? बरं ना, गाडीवर बसायचं फोटो काढायचा. काय लँग्वेज विधीचं लँग्वेज काय असं? चायनीज आहे, चायनीज लँग्वेज आहे ना विधीची. आणि यानंतर आम्ही आलो होतो देवी भोयरे फाट्यावर. तर इथे चहासाठी थांबलो होतो. इथे बासुंदी चहा भेटत होता, सो आम्ही मस्त चहा घेतला, कारण बाहेर पाऊस पडत होता. आणि मी दुबईवरून आल्यापासून पहिल्यांदाच पाऊस झाला, तरी मी घरी नव्हते पावसात भिजण्यासाठी. आम्ही देवीला गेला आणि मागे पाऊस झाला. तर अशा प्रकारे भरपूर सारा पाऊस झाला होता. आणि दादाने आदल्याच दिवशी मेथी टाकली होती, तर मेथीला मस्त पाणी भेटलं होतं. नमस्कार मंडळी, तर आम्ही इथे चहा प्यायला थांबलेलो आहोत आता. आणि आम्ही आता आलेलो आहोत देवी भोयरे फाट्यावरती. देवी भोयरे फाटा, भोयरे फाट्या, तर भोयरे फाट्यावर थांबलोय. आणि आता एक घरी जायला 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास हार्डली खूप होईल. तर छान प्रवास झाला आमचा. आणि यायला म्हणजे असं वाटलंच नाही आम्ही कधी गेलो आणि कधी आलो. आणि आता इकडे पाऊस झालाय, आणि नेमकं मी घरी नसतानाच पाऊस झालाय. मी तिकडे गेल्यावरती मी खूप दिवस झाले पावसाची वाट बघत होते, परंतु तेव्हा पाऊस झाला नाही आणि आता झालाय. तर बघू आता, उद्या पुण्याला जायचं, त्याच्यामुळे आज पुन्हा पाऊस झाला तर ठीक, नाहीतर अशा प्रकारे पाणी साठलंय, तुम्ही बघू शकता. या सगळ्यांनी चहा प्यायला. बासुंदी चहा आहे आमच्याकडे आज. छान आहे. बासुंदी चहा काय करतो? बासुंदी चहा म्हणजे काय, बासुंदी टाकतात का? बघ पेल्यावर कळेल तुला. नमस्कार मंडळी, तर आत्ताच आम्ही आलेलो आहोत मोहटा देवीवरून. आणि ॲक्च्युली मला मोहटा देवी म्हणजे नाव जास्त माहीत नव्हतं, मोठ्याची देवी म्हणतात आमच्याकडे, परंतु आता मी तिथे गेल्यावरती वाचलं. आणि आत्ता आम्ही उद्या जाणार आहोत सकाळी मामाकडे, म्हणजे माझ्या मामांकडे. तर आजी आहे तिथे, म्हणजे माझ्या मम्मीची आई, सो तिला भेटायचं आणि ती खूप वाट बघते माझी. तर तिच्यासाठी आता कोथिंबीर घ्यायला चालू आहे आम्ही कोथिंबीरच्या शेतामध्ये. आणि पाऊस झाला आहे मी तिकडे गेल्यावरती, तर पाहू शकता तुम्ही तसं आभाळही आहे वरती आणि पाऊसही झाला आहे. खरं तर मला पावसामध्ये भिजायचं होतं, परंतु आम्ही देवाला गेलो आणि इकडे पाऊस पडला, सो भिजायचं तर राहिलेलंच आहे. तर आता माहिती नाही कधी भिजेल मी, परंतु आता पुण्याला जाणार आहे आठवड्याभर, तर मोस्टली नाही होणार. आणि पुण्याला आम्हाला शॉपिंग करायची, खरं तर साड्या वगैरे घ्यायच्यात. सो बघू आता काय काय कसं कसं भेटतंय. आणि तुम्हाला जर माहिती असेल कुठे चांगल्या साड्या भेटतात, मी उरुळीमधला जाणार आहे आणि हडपसरला, तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर कारण पुण्यामध्ये जास्त सिटीमध्ये नाही जाणार मी 2 मुलांना घेऊन, आणि मम्मीलाही बरं नसतं, मम्मीलाही चालता येत नाही. सो त्यामुळे म्हटलं की जास्त फिरायलाही नको, आणि जास्त फिरलं की जास्त दगदग होणार. सो त्यामुळे मग म्हटलं की आरामातच जरा जे काही करायचं ते शॉपिंग करून घेऊ. तर चला आता कोथिंबीर काढायला. हो, आपला बॅरल आहे हा. कशासाठी इथं? अच्छा, घेऊन जायला लागेल ना आता. नमस्कार मंडळी, तर भाजी वगैरे घेऊन आलो आम्ही. आणि स्वयंपाक आम्ही सकाळचा केलेला आहे तोच आहे, कारण देवाच्या तिथे प्रसाद भेटला होता, सो आम्ही तिथे जेवण वगैरे करून आलो. आणि आता स्वयंपाक केलेला आहे, तर आम्ही काही स्वयंपाक वगैरे करणार नाहीये. आणि आता बॅग पॅक करतोय, आम्हाला उद्या पुण्याला जायचं, सो त्यासाठी. तर आता जेवणामध्ये मटकीची भाजी आहे सकाळची, आणि भाकरी देखील आहे, सोबत शेंगदाण्याची चटणी वगैरे सकाळीच बनवून घेतलं होतं आम्ही. आणि मुलंही झोपलेले नाही आहेत अजून.
आणि पाऊस वगैरे भरपूर झाला. दादाने काल मेथी टाकली होती, तर आता 2 दिवसामध्ये उगवून येईल ती. पण आता मीच नाही पाहायला मेथी इथे उगवलेली. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.